चला तर या रक्षाबंधनला तुमच्या किचनमध्येच मिळणाऱ्या फक्त 3 साहित्यामध्ये हलवाई स्टाईल खास मिठाई बनवूया। त्यासाठी एका कढईमध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे। ते कढईमध्ये काढायचं, मोठ्या आचेवर दुधाला उकळी काढायची, त्यामध्ये चिमूटभर केसर घालायचं आणि मंद आचेवरती हे दूध आटण्यासाठी बाजूच्या गॅसवरती ठेवून द्यायचं। त्यानंतर आणखी एका कढईमध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध घ्यायचं आणि त्या दुधाला उकळी काढून घ्यायची। दुधाला उकळी येते तोपर्यंत एका वाटीमध्ये 3 चमचे विनेगर आणि 5 चमचे त्यामध्ये पाणी मिक्स करायचं। दुधाला उकळी आली की ते विनेगरचं पाणी या दुधामध्ये टाकायचं आणि दूध फाडून घ्यायचं। तर इथे पनीर तयार झालं आहे। त्यानंतर एका चाळणीमध्ये सुती रुमाल किंवा कापड ठेवायचं, त्यामध्ये हे निथळून काढायचं। पनीर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि तसंच चाळणीमध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं। तोपर्यंत इथे पहा दूध सुद्धा छान आटलं आहे। आता यामध्ये 5 ते 6 चमचे साखर घालायची आणि पुन्हा हे दूध 1-2 मिनिटं आटवून घ्यायचं। आता दूध आटते तोपर्यंत जे पनीर तयार झालं आहे ते अशा पद्धतीने हाताच्या तळव्याने जोर देऊन छान मळून सॉफ्ट करून घ्यायचं आणि हे पनीर या दुधामध्ये घालायचं आणि मीडियम फ्लेमवरती आता हे दूध आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे। छान घट्टसर असं हे दूध आटलं पाहिजे, कढईपासून वेगळं झालं पाहिजे। दूध आटलं, कढईपासून वेगळं झालं की त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पूड घालायची, मिक्स करायचं आणि हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचं। सर्व मिश्रण थंड झालं की अशा पद्धतीने याचे लाडू बनवून घ्यायचे। त्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप, केसर आणि केसरचं पाणी लावायचं। मस्त हलवाई स्टाईल मलाई लाडू बनवून तयार झाले आहेत। तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला नक्की बनवून पहा। 4 ते 5 दिवस हे लाडू छान टिकतात। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की